प्रॉपर दिसलं पाहिजे ना, प्रॉपर करतोय उगाच गावठी बांध नको. किती छान आहे ना पाटाला पाणी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही गावाला आलोत झाडं लावायला. हे आहेत वैभवचे मामा. हे आहे आंब्याचं झाड कलम केलेलं. आणि हे आहे आमचं सुंदर शेत. ही आहे ज्वारी. आता लिंबाचे झाडं लावतात छोटी छोटी. वैभवला खूप आवड आहे वेगवेगळी झाडं लावायची, त्यामुळे तो त्याची छोटे छोटे रोपं तयार करतो आणि गावाला नेऊन लावत असतो. ज्वारीमध्ये लाल माठ पेरला होता, ते मामी आम्हाला तोडून देत आहेत. आणि ज्वारी भिजवायला पाणी सोडले, त्यामुळे आम्ही त्यात आतमध्ये जाऊ शकत नाही, नाही तर तुम्हाला लाल माठची भाजी दाखवली असती. नको पाणी काय ऐक कसं वाटलं आपलं शेत. कसलं शेत, ज्वारीचं शेत. आणि आंबा बघा, आपला आंबा. तुला कसं वाटतंय? मला नेहमी चांगलं वाटतं. राहतो का मग गावी? गावी राहू शकत नाही मी, गावी येऊ शकतो मध्ये मध्ये. पाहिजे का ते फॉल सीन्स, मस्त छान फ्रेश हवा शेतामधली, नो पोल्युशन, नथिंग. विकेंडला वेकेशनला यायला पाहिजे असं सगळ्यांनी. त्यानंतर शेत आहे किंवा गाव आहे. झाडं लावून झाल्यानंतर आम्ही खूप वेळ शेतात बसलो, फिरलो, मस्त गप्पा मारल्या आणि हा सनसेट एन्जॉय केला. किती मस्त वाटतं गावाला, शांत. ही आहे तुरीची झाडं, शेताच्या बाजूला लावतात. शेतातून परत आल्यानंतर यांचं बघा काय चाललं. गावाला आले की असं काही ना काही चालूच असतं. मास्टर शेफ वैभव मांगरे. मास्टर शेफ वैभव मांगरे. नंदूदांना कधीही म्हटलं नंदूदा आज काहीतरी स्पेशल करूया, तर ते फक्त म्हणतात चला भजी करूया. त्यांची स्पेशल डिश आहे, कुठलीही प्रकारची भजी करू शकतात ते एकदम मस्त. प्रॉपर दिसलं पाहिजे ना, प्रॉपर करतोय उगाच गावठी बांध नको. ह्या आहेत वैभवच्या आजी, आमच्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आवडत्या. ह्या खूप प्रेमळ आहेत. त्याला सूप नाही ते घ्यायचं, पण नाही ना त्यांना आता परिस्थिती.